नमस्कार मित्रांनो व माझ्या शेतकरी बंधूंनो. मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन याची जी स्थिती आहे ती काळानुसार बदलत गेली, म्हणजे गरजेनुसार. आज बघितलं गेलं तर याला व्यावसायिक दृष्टिकोन लाभलेला आहे मित्रांनो. तर मागील काळामध्ये याची काय स्थिती होती, नंतर मधल्या काळामध्ये कसं परिवर्तन झालं ना, आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय स्थिती आहे, तर याची संपूर्ण आपण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर मित्रांनो, व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मागील काळामध्ये काय होत होतं की लोक हे आपल्या गरजेपुरतं गावरान कुक्कुटपालन करत होते. नंतरच्या काळामध्ये काय झालं मित्रांनो, की गावरान जातीमध्ये बदल होत गेला. आता बदल झाल्यानंतर काय झालं की सुधारित गावरान ही जलद गतीनं वाढणारी व इतर पोल्ट्री व्यवसाय हे उदयास आले आपल्या महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये. त्याच्यानं काय झालं मित्रांनो, की गावरान कुक्कुटपालन जी आपली गावठी जात आहे मित्रांनो, ही कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावर झाली. त्यानंतर मित्रांनो, जे काही आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचं थैमान घातलं, अशा वेळीत मित्रांनो अनेक युवक हे गावाकडे वळाले आणि त्यानंतर त्यांनी एक रोजगाराची संधी म्हणून या व्यवसायाकडे मित्रांनो बघायला सुरुवात केली. तर इथून जो प्रवास झाला गावरान कुक्कुटपालनाचा, तो एक जमेची बाब म्हटलं गेलं तरी चांगलं आहे. कारण मित्रांनो, हे गावरान जातीचं महत्त्व लोकांना पटलं. आज अशी स्थिती आहे मित्रांनो, की गावरान जातीचे मांस व अंडी याची ओळख करण्याकरता आता मित्रांनो काही लोकांना जास्ती सांगायची गरज राहिली नाही. कारण मित्रांनो, बऱ्याचपैकी लोक आहे गावरान जातीची ओळख ओळखू लागले मित्रांनो. कारण जो काही सोशल मीडियाचा आपल्या लाभ मिळाला लोकांना, त्याच्यानुसार मित्रांनो इथे भरपूर असा लोकांना माहिती मिळाली गावरान जात नेमकी काय आहे. आणि जे काही आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जे कुक्कुटपालक समोर आले, त्यांनी आपल्या या जातीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मित्रांनो काय झालं, की नवीन जो तरुण वर्ग आहे तो ह्या व्यवसायाकडे वळाला. त्यांना कुठेतरी एक चांगलं मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याचं काम केलं यांनी. वेळोवेळी मार्गदर्शन शासनाच्या इकडून सुद्धा मदत मिळाली. तर इथे मित्रांनो यांनी प्रशिक्षण देऊन उत्तमरित्या लोकांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे काय झालं मित्रांनो, की या व्यवसायाची ही वाटचाल ही चांगल्या दृष्टिकोनातून एक समोर गेली मित्रांनो. तर म्हणायचं एवढंच झालं, की या व्यवसायाला व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं लोकांनी चालू केलं व व्यवसाय वाढीस आला मित्रांनो. तर याची आणि याची जी मित्रांनो मार्केटिंगची जी व्यवस्था आहे, ती सर्व कुक्कुटपालकावरच अवलंबून आहे. जेणेकरून याचे जे कुठेतरी जे तफावत होत होती, जे अलीकडच्या काळात मित्रांनो जो काही कडकनाथचं प्रकरण गाजलं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची पिळवणूक झाली. असे प्रकार या व्यवसायात मित्रांनो व्हावे नाही किंवा येऊ नये, याची मित्रांनो शेतकऱ्यांनी वेळोवेळी खबरदारी घेतली पाहिजे. तर सांगायचं एवढंच झालं मित्रांनो, की आपण हे व्यवसाय आता जे काही समोरून नेत आहे गावरान कुक्कुटपालनाची, तरी सर्व कुक्कुटपालकाला माझी एक विनंती आहे मित्रांनो, की या गावरान जातीचं हे बाजारीकरण झालं नाही पाहिजे किंवा रेट जे काही आहे ते ठरवून दिले आहे पिल्लाचे, तर हे रेट मित्रांनो टिकून ठेवले पाहिजे. जेणेकरून काय होईल, की छोट्या व मोठ्या कुक्कुटपालकाला याचा मोठा हातभार लागेल. जेणेकरून मार्केटमध्ये याचे जे गावरानचे रेट आहे ते स्थिर राहतील. जसं की बाकी इतर पोल्ट्रीचं झालं, म्हणजे सुधारित पोल्ट्रीचं झालं, तर तशा बाबतीत याची या व्यवसायाची कुठेतरी आपल्या कुक्कुटपालक बांधवांनी लक्ष द्यायला हवे. तर सांगायचं एवढंच झालं मित्रांनो, की आपण जे काही आहे त्या या व्यवसायामध्ये तग धरून ठेवला पाहिजे. की जे की नवीन कुक्कुटपालक आहे त्यांनी नुकतंच कुक्कुटपालन सुरुवात केलं, योग्य प्रशिक्षण घेऊन तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात करा किंवा चांगल्या लोकांच्या सहवासात फार्मला भेटी द्या. तेव्हाच मित्रांनो कमी पक्षापासून तुम्ही सुरुवात करू शकता. येणाऱ्या काळामध्ये अंडी व मांस यासाठी मित्रांनो भरपूर अशी मागणी आहे शहराकडून वाढत्या.
शहरीकरणाकडून. इथून मित्रांनो आजकाल लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. म्हणजे कसा की लोक पैसे खर्च करण्याला मागे पुढे पाहत नाही. फक्त त्यांना क्वालिटीचं अन्न मिळालं पाहिजे मित्रांनो. तर आपल्या ह्या गावरान जातीला येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगला वाव आहे व चांगली एक मागणी इथे शेतकऱ्याला एक चांगला किंवा लोकांना जो तरुण वर्गाला एक रोजगाराची संधी मित्रांनो निर्माण झाली. तुम्ही या व्यवसायाला जोडधंदा किंवा जोड व्यवसाय म्हणून सुद्धा करू शकता मित्रांनो. ज्या बाकीचे जे तुमचे व्यवसाय आहे ते करत हे साहजिकच तुम्ही आपल्या जे काही जागा अवेलेबल आहे त्या जागेमध्ये तुम्ही या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करू शकता. येणाऱ्या भविष्यात मित्रांनो या व्यवसायाला फार अशी मागणी आपल्या देशात म्हणा किंवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहणार आहे मित्रांनो. फक्त जे काही आहे ते तुम्ही एक नियोजनबद्ध पद्धतीने या व्यवसायाकडे उतरा मित्रांनो. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा तुम्ही, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जो मिळणारा नफा आहे आणि नियोजन चांगलं ठेवा मित्रांनो. जो नफा तुम्हाला आहे तो चांगलाच मिळणार आहे. या जातीमध्ये असं आहे मित्रांनो की तुम्ही खाद्यावरती खर्च कमी करून सनेने मित्रांनो एक चांगला आर्थिक नफा कमवू शकता. तर मित्रांनो या प्रकारे या व्यवसायाची रूपरेषा ठरवता येईल मित्रांनो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू व येणाऱ्या काळामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपण तुमच्यासाठी केले होते.